हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एलिगंट रंगोली अँड मेहंदी चॅनल. खूप खूप स्वागत आहे तुमचं. तर आता आपण पारंपरिक पद्धतीने फुलांची रांगोळी कशी काढतात किंवा वेगवेगळ्या फुलांचा वापर करून, फुलांच्या पाकळ्यांचा वापर करून पारंपरिक रांगोळी काढण्याचा प्रयत्न केला आहे. तर ही रांगोळी काढण्यासाठी आम्ही भगवा झेंडू, पिवळा झेंडू, पांढरी शेवंती आणि गुलाबी ॲस्टर अशा 4 फुलांचा किंवा 4 रंगांचा वापर केला आहे. तर प्रथम रांगोळी काढताना म्हणजे बेसिक आकार जो आहे राऊंड किंवा सर्क्युलर न घेता आम्ही चौरस आकारात ही रांगोळी काढायचं ठरवलं. तर ही रांगोळी छान होत आहे असं मला वाटते. सगळ्यात पहिल्यांदा आम्ही फुलांच्या पाकळ्या वेगवेगळ्या केल्या, त्या वेगळ्या ठेवल्या आणि त्या पाकळ्यांचा वापर करत पहिल्यांदा पांढऱ्या शेवंतीचा चौरस, त्याच्या बाहेर गुलाबी ॲस्टरचा चौरस, त्याच्या बाहेर भगव्या झेंडूच्या पाकळ्यांचा चौरस असा तयार करत जात आहोत. तर आपले 3 चौकोन आता तयार झाले आहेत. सुंदर दिसते ही रांगोळी. ह्याच्यात चौरसाचे कोन काटेकोरपणे येतील अशी रांगोळी तयार करावी लागते. भगव्या झेंडूच्या चौरसाच्या बाहेर चारी बाजूंना थोडे थोडे मिक्स फुलांचे पॅचेस आणि त्याच्या कडेने पिवळ्या झेंडूच्या पॅचेस असा चौरस आम्ही तयार करत आहोत. तो सुंदर होतोय. खूप छान दिसत आहेत हे कलर एकमेकांसोबत. बऱ्यापैकी विरुद्ध रंगसंगती वापरून आम्ही हे चौरस ॲडजस्ट करायचा प्रयत्न केला आहे आणि ते आता सुंदर दिसू लागले आहेत. बघा, पिवळ्या झेंडूचा पाकळ्यांचा चौकोन केल्यानंतर ही रांगोळी अधिक सुबक दिसत आहे. तुम्ही बघू शकता. हे चौरस तयार करताना त्या पाकळ्या ॲडजस्ट करताना आपण म्हणजे आम्ही एकदा सरळ हाताने लाईन मारून तो चौरस सरळ करण्याचा प्रयत्न केला, पण मग त्या पाकळ्यांच्या मागचे काळे दांडे असते तर ते बाहेर येत होते आणि पूर्ण चौरस बिघडून जात होता. तर आमच्या लक्षात आलं की असं एकदम सरळ रेष मारून नाही चालणार, त्यांना हळूवारपणे ॲडजस्ट करून ते चौकोन मेंटेन करावे लागतील. पिवळ्या झेंडूच्या पाकळ्यांचा चौरस तयार झाल्यानंतर चौरसाच्या 4ही बाजूंना मध्यभागी एक एक गुलाबी ॲस्टरचं फूल त्याच्याकडेने पांढऱ्या शेवंतीने आम्ही हाफ सर्कल्स दिले आहेत. ही रांगोळी थोडी फ्रेमच्या बाहेर चाललेली आहे. ओके, आता फ्रेममध्ये आलेली आहे रांगोळी. तर ते हाफ सर्कल सेट करून झाल्यानंतर गुलाबी ॲस्टरच्या फुलांच्या 7-8 पाकळ्या एकत्र तोडून त्या हाफ सर्कलच्या बाहेर आरे टाईप आम्ही डिझाईन केलेले आहे, आरे आल्यासारखे, आणि ती खूप सुंदर दिसत आहे. खूप छान रांगोळी तयार झालेली आहे चौरस आकृतीत. ही रांगोळी फायनल झाल्यानंतर तुम्हाला एक रांगोळीच्या वरून व्ह्यू येईल असा एक छोटासा व्हिडिओ दाखवत आहे. तुम्हाला नक्की ही पारंपरिक पद्धतीने काढलेली रांगोळी आवडेल आणि सर्वांचं लक्ष वेधून घेईल. तर ही रांगोळी फायनल झालेली आहे आणि फायनल झाल्यानंतर अगदी पहिल्यापासून ही रांगोळी बघा कशी दिसत आहे. एक शॉर्ट व्हिडिओ आपण काढला आहे. खूप अप्रतिम अशी चौकोनात आणि विरुद्ध रंगसंगतीमध्ये नटलेली रांगोळी सर्वांना आवडेल. थँक्यू.